एका अशा मुलाचा जन्म ज्यांचा जन्म आईच्या पोटातून नाही तर चक्क एका मातीच्या पुतळ्यातून त्यांचा जन्म झाला। तर एकेकाळी बडे बाबा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे दोन्ही संत गावोगावी भिक्षा मागत होते आणि भिक्षा मागत असताना एकदा ते कनक नावाच्या एका गावात आले। मग तेव्हा बडे बाबा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणाले की मी भिक्षा मागायला जातोय, त्यावर तू या झाडांखाली बसून मंत्रांचा अभ्यास कर। आणि तेव्हा हा आदेश ऐकून गोरक्षनाथ झाडाखाली ध्यान करत बसले होते। परंतु तेवढ्यातच काही लहान मुलं गोरक्षनाथांजवळ आली आणि ते गोरक्षनाथांना म्हणाले की बाबा आम्हाला एक मातीचा पुतळा बनवून द्या। तेव्हा गोरक्षनाथांनी मंत्राचार सुरू असताना त्या लहान मुलांना एक मातीचा पुतळा बनवून दिला। परंतु त्याच दैवी मंत्राचाराच्या ऊर्जेने त्या मातीच्या पुतळ्यामध्ये एक दिव्य चैतन्य प्रकटलं आणि त्याच मातीच्या पुतळ्यातून एक तेजस्वी बालक प्रकट झालं आणि त्यामुळे त्यांचं नाव पडलं गहिनीनाथ, जे नाथ संप्रदायाचे तिसरे नाथ होते, ज्यांनी पुढे जाऊन संपूर्ण जगाला भक्तीचा मार्ग दाखवला।